शेतावरती खास म्हणजे आज मच्छी पकडायला आलोत. पहिल्यांदाच मच्छी पकडणार आहोत आणि हा संपूर्ण व्हिडिओ भरपूरच थंडी. डॉगी हा राईज हे आहे तलाव आणि ह्याच्यातून आपल्याला आज मला ह्या भागाला जपावं लागतं बिबट्याला. हा बिबट्या कॅमेरा लावलाय सीसीटीव्ही कॅमेरा, ते आपण सध्या कव्हर करू झालं आता. आणि आपण जर केसला वगैरे तर सगळं तर गाईज बघू शकता ही दुसरी शिकार. त्याच्यामध्ये सुद्धा आपला मोठा शिवडाच आला हा बघा. तेवढी त्यांनी पाक केला पाहिजे सोडं त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. अरे वा दिखाव दिखाव भारी आहे. एवढा मोठा शिवडा आम्हाला सापडला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा ब्लॉग आपला वेगळा असणार आहे कारण आम्ही आलो शेतावरती खास म्हणजे आज मच्छी पकडायला आलोत. पहिल्यांदाच मच्छी पकडणार आहोत आणि हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करायला दाखवणार आहे. तर बघा सुरुवातीलाच इकडे आहे भात अजून झाले नाही आणि सुद्धा व्हिडिओ टाकला होता आम्ही इथला. तर माझ्यासोबत आहे सौरभ इकडे. सौरभ आणि तर काहीच खूप थंडी आहे सकाळची. एकतर सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही 7 वाजता आलो शेतावरती. एवढी थंडी आहे तर आम्हाला चालायला सुद्धा जमत नाही आणि एवढी भरपूरच थंडी. तर आज तळ्यात उतरताना काय परिस्थिती होईल काय माहीत नाही. तर आता संपूर्ण पाण्यात उतरणार आहे. माझं काय नक्की नाही मी पाण्यात उतरेन असं, परंतु आज भरपूर एन्जॉय करू मच्छी पकडताना. आणि पहिल्यांदाच मच्छी किती भेटते हे तुम्हाला सुद्धा समजेल. आणि मच्छी जर लागली तर नक्कीच आपल्याला ऑर्डर करा, आपण घरपोच मच्छी नक्कीच देऊ. तर शेतावर आल्यानंतर हा बघा हा आमचा डॉगी हा इथे राखण करतो इकडे शेतावर. इकडे हे चिकू वगैरे आलेले आहेत. थोड्या दिवसांनी आम्ही याला काढणार आहोत. ही आमची कॅट. राईज हे आहे तलाव आणि ह्याच्यातून आपल्याला आज मच्छी काढायची आहे. किती मिळेल अंदाज नाही, परंतु बघूया कशी पद्धतीने म्हणजे मच्छी मिळते ते समजेल आपल्याला. मेन म्हणजे ह्याला आम्हाला जपायला लागतं कारण चालता बोलता मच्छी आमची पलवतं कशाकडे. तिकडे आहे जाळं पाग. जर कोणाला पाग मारता येत नसेल ना तर बरोबर हे बघा कसा पाग पकडायचा असतो, कसा झुलायचा असतो हातामध्ये आणि कसा फेकायचा असतो. तर हे सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. पहिलाच पाग टाकतोय सौरभ, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला किती मच्छी येईल काय. सध्या मच्छी खाली असेल. तर गाईज पाणी सकाळचं भरपूर गार आहे, एवढे भरपूरच गार आहे. पाण्यात उतरल्यानंतर ना थोडासा गरमपणा जाणवतो. अरे वा थोडीफार मच्छी आले बघू शकताय. पापलेट छान प्रकारे अशी मच्छी आहे. हे बघा मोठं पापलेट झालंय, आणखी मोठं होईलच. एखाद घे असं 1-2 सध्या तर घे. आम्हाला ह्या भागाला जपावं लागतं बिबट्याला. हा बिबट्या भारी डेंजर आहे. चालता बोलता हातातून घेऊन जाते सगळं मच्छी. काय बघू शकता इकडची मच्छी. या कटला काटे सुद्धा भरपूर असते. काटा लागण्याची सुद्धा भीती असते. जपून पकडायला लागतो काटामध्ये सुद्धा कटला. हे बारकतले सोडून दे. असंच होतं झालं अर्धा पाण्यामध्ये, म्हणजे मच्छी त्याला जिवंतच राहते. आपल्याला पाहिजे ती मच्छी आपण घ्यायची, नको ती सोडून द्यायची. पण
ती मागं जाळी बनवत ती जाळी एक बनवावं लागेल ना. तर काही तिकडे बघू शकता, झूम करून दाखवतो तुम्हाला. इथे आम्ही कॅमेरा लावलाय, CCTV कॅमेरा, आणि दिवसभर त्याच्यामध्ये सगळं व्हिडिओ कॅप्चर होत असतात. त्याच्यामुळं इथे एक चांगल्या प्रकारचं सिक्युरिटी राहते, म्हणजे कोणी इथे तऱ्यावर येऊ शकत नाही. त्यामुळे आमचा हा शिकारी बघा कसा बसलाय, बिबट्या. गाईज आपण फक्त पाठी पाठी फिरू. गाईज इकडे बघू शकता काजूचं झाड, आणि याला आता मोर फुटायला सुरुवात झाली. पण थंडीमध्येच सगळ्या झाडांना बहुतेक मोर येतोय. आणि बरेच झाड आहेत, आंब्याचं झाड आहे, नारळ, सुपारी, फणस, चिकू, पेरू. आणि हे जे झाड आहे ना, हे सौरभ ह्याला काय म्हणतात ह्या झाडाला? ब्लॅक जेरी का चेरी? ब्लॅक चेरी, चेरीचं झाड. गाईज छानपैकी ऊन पडलंय आता. थोड्या थोड्या वेळात तशी थंडी उडत जाते, आणि तो सुद्धा खूप पडला इकडे. तर गाईज बघू शकता किती पाणी आहे इकडे. इथे हे तर कडेला आहे, आणि मध्यंतरी गेल्यानंतर भरपूरच खोल आहे, कारण सगळी आता मच्छी जी आहे आपली ना ती मध्ये जाऊन बसले. तर कडेला जी मच्छी भेटेल ती आपण सध्या कव्हर करू. थोड्या पाण्यातून बघा कसा पाक टाकायला लागतोय. दुसरा पाक तिथे आहे त्या टप मध्ये, कसा जाते काढणार त्या साईडतून आपण. ते बघा कुठं कुठं काय हे आहेत ते. दादा सुद्धा आलाय, तो सुद्धा पाग मारते. कधी पाग मारलेच नाही, परंतु ट्राय करते. तिकडे सौरभची कसरत. तरी पण सध्या मला वाटतं 1.5 फूट तरी पाणी जास्त असणार आहे याच्यामध्ये. आणि सौरभ किती पाणी असेल साधारण? दाखव हात वर कर. नाही अजूनपर्यंत हात वरती दिसत नाही, म्हणजे भरपूरच पाणी आहे. काठ्या टाकलेल्या असतात बांबूच्या वगैरे. ते कोणी पागवर टाकला तर तो पाग निघू शकत नाही. तर हा सुद्धा पाग अडकला आमचा. त्या भागात तिथे अडकला, तिथे आहे बघ काठी बांबूची. पाग केच म्हणजे येईल बघ. तर गाईज एवढी कसरत, एवढी मेहनत करायला लागते. सकाळ सकाळ पाण्यात उतरून अशी मच्छी पकडायला लागते. सर्वात मोठा शार्क मासा आणला होता सौरभने.
शार्क मासा वाटतं आणलंय पकडून तिकडे माझ्या हातात. पागाला गुटेल बघ, त्याच्यावरच पडलाय पाग, सुटेल ना. हा ह्याचं टोक दे माझ्याकडं. थांब माझ्या हातात दे. मी पडलो तर गेलो. हा मग तिकडे काहीच आपला संपूर्ण पागच गुतला ह्याच्यामध्ये. मुश्किल आता सोडवणं पाग. हा सावकाश पाग पाग तुटेल बघ. तिकडं. हा तर याला आमचा पाग असा बघा पूर्णच गुंतून राहिला आता. आणि आपण जर केसला वगैरे तर सगळा पूर्ण फाटून जायचा. तुटला. हा खाली खाली गुतलाय तिकडे. हे पण नंतर परत टाकशील ना. ओके ओके बऱ्यापैकी निघालाय तरी. शेवटी पागाची आम्ही सुटका केली. आता ह्याला काढतो बाहेर. ओके अरे बापरे जाम गुतला आणखी. तर गाईज बघू शकता ही दुसरी शिकार. याच्यामध्ये सुद्धा आपला मोठा शिवडा आलाय हा बघा. अरे रे थांब पकड. भरपूर मोठा आहे रे. त्याला आपण आता बाजूला करू. थांबा एक मिनिट. तर गाईज या साईडला बघू शकता तुम्ही. नवीन माणूस आहे आपला मासे पकडणारा. टाक इकडे टाक पुढे बघा. तिथला तिथंच पाक पडते तुझा. बारीक मंडळ आले सर्व. याच्यामध्ये आलेत. तर गाईज तुम्ही कधी अशी नदीवर किंवा तलावामध्ये किंवा इतर कुठल्या ठिकाणी जर मच्छीमारी अशी केली असेल तर खरंच मला कमेंट करा की तुमचा सुद्धा अनुभव आम्ही नक्कीच घेऊ. सध्या धोका. मासे लपून बसले सगळे. जा मोठा मासा काढला. दिखाओ. बड़ा है छोटा है. पाग एक्सचेंज. तर गाईस इकडे दादानी जवळजवळ 7-8 तरी पाक टाकले असतील पण काहीच नाही मासे भेटले त्याला. शेवटी त्यांनी पाक चेंज केला तर दुसरा पाक दिला. आता बघू त्यातून काय पकडतोय काय. पण पाक पहिल्यांदाच टाकते तो. सवय नाही त्याला कधी टाकलंय ना पाक एवढे.
तर मंडळी हे बघू शकताय, छोटं छोटं छानपैकी असं गवत आहे. पोहे गवत आम्ही म्हणतो इकडे याला. आणि याच्यापासून खूप छान कलाकृती अशी डिझाईन वगैरे तयार करता येते फ्लॉवर पॉटसाठी वगैरे असे. खूप छान आहे. तर इकडे शिकतोय कसा पकडायचा पाक. दे टाक. पडला थोडासा पडला. टाकून तर बघ इकडे, सगळी मध्येच गेले मच्छी. किती मोठा वास आला बघ. सध्या आज ह्या काटक्याच लागणार जास्त. तेव्हा काटक्या लागतील तेव्हा त्या सगळ्या काटक्या बाहेर पडतील. पापलेट आले, पापलेट. अरे वा. तर बघू शकता पापलेट चांगलीच मोठी आली. पापलेट तिकडे टाकायला पाहिजे, थोडं प्याजामध्ये टाकायला पाहिजे. अरे वाह, दिखाओ. बहुत बढ़िया, अच्छा है सब, बहुत बढ़िया. खूप छान असे पापलेट आली. आणि पापलेट आपण त्या जाळीमध्ये ठेवणार, तिथल्या जाळीमध्ये. कारण आपल्याला जर परत सोडायची झाली तर आपण सोडू शकतोय. इकडे बघू शकता पापलेट जबरदस्त असे मस्त साईज झाले, मोठी 3-4 पापलेट आलेत आता. हे बघा, झूम करून दाखवले दात असे खात आहेत. पिराणासारखे आहेत. पिराणाच ना. द्या हातात माझ्या. तर गाईज बघा पापलेट कसं आहे. तर हा पापलेट भारी आहे. आपण एक फोटो सुद्धा काढू. असे भरपूर पापलेट आहेत, पण आम्हाला सध्या जास्त मिळत नाही. जेवढं मिळेल तेवढं आम्ही घेणार आहोत आज. आणि बघा इकडे सुद्धा पापलेट आहे. तर ह्या जाळ्यात आम्ही ठेवले सगळे पापलेट. ते छोटे पापलेट आहेत ते आम्ही बहुतेक सोडून पण देऊ. हा बघा आमचा बिबट्या कसा आहे. हा तर पाहण्यावरच आहे. त्याला काय भेटते की नाही. मध्ये जाऊन टाकता तिकडं पाण्यात उतर. हा मोठा आलाय, बढिया. लेके आजा. हा गेला, पाय खाली होता. अरे वा वा. पडला. अरे दाखव. काम काढलंस रे भरपूर. हा बघ, जा जास्त पाणी नाही जा. मी आलो खाली तर मी भरपूर मासे काढीन. टाकीतून पाक. तर काहीच बघू शकता, एवढा पाणी आहे ना, तेवढ्या पाण्यातून पाक टाकायला लागतंय. म्हणजे खूप कसरत आहे त्याच्यामध्ये. एवढं पाणी आहे सध्या, तिथून पाक टाकणं म्हणजे खूप कठीण आहे. तरी पण प्रयत्न करतोय.
गाईज बघू शकता आमचा छोटा बिबट्या कसा एक कलर दिसतोय सगळा मातीचा आणि त्याचा सुद्धा. तर गाईज बघू शकता तिकडे जरा शिकवणी चालू आहे, पाक कसा हँडल करायचा, कसा पकडायचा, कसा फेकायचा. तर नवीन माणूस आहे आमचा आणि आम्हाला मेन उत्सुकता आहे शिवडा पकडायचा. आम्हाला जवळजवळ शिवडे बरेच शिवडे आहेत सोडलेले आम्ही आहेत. तर तो शिवडा पकडायचा मेन टार्गेट आहे आमचं, पण अद्याप तर मिळत नाही आहे. पापलेट मिळत आहेत आणि मध्ये तर जास्त जाऊ शकत नाही, भरपूर खोल पाणी आहे. पण आम्ही प्रयत्न करणार, म्हणजे 2 माणसं आहेत प्रयत्न करण्यासाठी खास. ये पुढे सौरभ, इकडे सरळ ये कमी येऊ. मी आलो ना तर सर्व मासे खाली पालतात, म्हणून मी येत नाही खाली. तुम्हाला नाही जास्त भेटणार हो, मला जावं लागेल. येऊ तर गाईज बघू अजून 1 तासभर किती मासे भेटतात आपल्याला. आमचं आता नेक्स्ट टार्गेट होतं जे शिवड्याचं. तर इकडे बघा इकडे आहे शिवडा. तर बहुतेक अंदाज आहे आम्हाला शिवडा भेटेल असा. बघूया. तर दादा सुद्धा आला इकडे पाक घेऊन. ते इकडे त्याकडे तर गाईज आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून आज मच्छी मारतोय आणि आमचं टार्गेट आम्ही ठेवलंय फक्त शिवडा आम्हाला पकडायचा, पण अजून पण भेटलं ना. पण आता आम्हाला भेटेल असं वाटतंय. सर्व काय तुला वाटतंय शिवडा भेटेल आपल्याला नक्की कन्फर्म? बघूया. आता आपल्याला जास्त मच्छी नको सध्या, शिवडाच पाहिजे. दिखाव बघा, पाक शिकून घ्या कसा टाकायचा. असं असं घ्यायचं, डायरेक्ट जे घेतो ना अर्धा हातात घ्यायचं आणि अर्धा त्या उजव्या हातात सोडून द्यायचं आणि असा गोल फेकायचा. कसा असा. ओके, शिवडा येत. ओके शिवडा मंडळी इथे बघू शकता. हे आहे कोकम. दोघांपैकी कोणत्या पाकामध्ये आपला शिवडा भेटतो बघूया. कुछ तो मिलेगा. सर्व अडकलो तो पाक. कुछ तो आया है. हो चांगलं. मला सांगून ते व्हिडिओ टाकायची होतीस. आरची आले, आरची. ए साईडला हो, आरची आले. आरची टाक, मातीत पूर्ण खाली जाशील. आरची आली, आरची. आरची टाक उडे. टाक टाक टाक. हा परशा आहे, आरची नाही. बघ उचलाय तो सोडा आता खाली. शिवडा अडकलाय बोलताय. जा खाली, जा खाली जा. बोला. तर गाईच आपले जाल जे आहे पाग ते गुतलंय खाली. त्याच्यामुळे आम्हाला मच्छी भेटणं कठीण झालंय. ठिकठिकाणी भरपूर काठी आहेत. तर इकडे बघू शकता
भरपूर गार पाणी आणि खोल पण भरपूर आहे आणि आमचा पाग अडकला याच्यामध्ये. आता हा सोडवाची सर्व कसरत चालू आहे इकडे. कुठे गुतलाय? उडा दोघं पण खाली न काढा परत. जा जा नेमकं ते जालच काढ बाहेर, नाही तर काढशील दगड बिगड. दगडामध्ये अडकलाय रे. काढ मग तू. मी येऊ हा आलोच आलो थांब. तर गाईज ह्यांच्यात काय होणं दिसत नाही मला, तर मला स्वतःला जावं लागेल. तर आपण चाललोत खाली. अरे नको नको थांब थांब, मी नाही येत. निघल की ना सौरभ? निघल की नाही? कशामध्ये गुतलाय? कशामध्ये? मग त्या साईडला घेऊन जा पाक ससा. अय बहुत पलीकडे घेऊन जा तिकडं. तर गाईज आमचं जालं काय आता निघत नाही, जाम कठीण आहे, कारण भरपूर ठिकाणी गुतलंय खाली आणि पाणी एवढं खोल आहे की भरपूरच खोल आहे. ये या साईडून. दगडाला आहे का काठी आहेत? हा त्या साईडलाच बघ, असं ओढू नकोस. इकडं तयारी चालू आहे आरची परशा. जा चल खाली, पागाचे जाळं बघूनच हे कर आणि वर येऊ पण. निघाल निघाल. हा बरोबर हे पण ते काढ काढ बाहेर काढते. हा ये बाहेर, ये बाहेर ये, नाही तर मला उतरायला लागेल. अवकाश त्याच्यामुळेच गुतला जास्त तो. आला काय? येते येऊ दे येऊ दे. आला पाक जवळ, चांगलाच गुतला रे, सगळी मच्छी गेली आपली. तर गाईज बघा किती गुतलाय पाक सगळा. कशी मच्छी भेटणार? पण आता हे जे आम्ही टाकलेले जे हे साधन आहे ना बांबूगर, ते आम्हाला आता पाक वापरूनच काढावं लागतंय, नाही नंतर मच्छी भेटणार नाही. ओके झीट तोड थोडस, म्हणजे ते झीट तोड. बापरे चांगलीच मोठी झिटकी आहे. हा अशी तिकडे सर त्या साईडला जा तिकडे. ओके ओके घेतलं ते. थांबा. हाच तो मोठा शिवडा होता सापडलेला पागात. आम्हाला मग असा अंदाज होता 100% सवरला, पण खात्री होती शिवडा सापडलाय. पण एवढा मोठा शिवडा आम्ही पहिल्यांदाच बघितला. हा बघा एवढा मोठा शिवडा आम्हाला सापडला. तर गाईज हे बघा कटले. बारका बघायला पाहिजे. वन टू थ्री कचाक.
अरे 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 जाग्यावर पडला. इथे पोहायला भाऊच पाहिजे. तर भाऊ जर व्हिडिओ बघत असेल तर त्याची आठवण खूप वेळा काढली आपण, महेश भाऊची. तर कारण पोहण्याचं काम चांगलं करते तो, मासे उचकवण्याचं काम. आले काय ही शिकार बघ कसली आणली इकडे, त्यातून मोठा चांगली शिकार घेऊन पळाला बिबट्या. अरे हो, तर गाइस बघू शकताय आजची आमची शिकार. तर गाईज आम्हाला एवढी मच्छी आज भेटली, कारण पाणी जास्त असल्यामुळे आम्हाला काय मच्छी पकडता आली नाही. पण हे मोठमोठे पापलेट आणि कटला शिवडा तर आम्हाला नाहीच भेटला. एवढे मच्छी आम्हाला भेटले. तर गाईज आम्ही सकाळपासून आता 10 वाजले, 10पर्यंत आहोत इथे. सकाळपासून आम्ही खूप मेहनत केली मच्छी पकडण्यासाठी, पण पाणी जास्त असल्यामुळं आम्हाला काही जास्त मच्छी भेटली नाही. तरी पण अंदाजे 5 ते 6 किलो मच्छी आम्ही आता मारले. तर हा संपूर्ण व्हिडिओ मी शेअर करतो आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.